पेशंट असतील त्याच्या नातेवाईकांसाठी अन्नाचं काम आम्ही कराडचे आमचे क्लब आहेत 2-3, कराड क्लब आहे, कराड सिटी आहे, नक्षत्र आहे, मसूर क्लब आहे, असे आम्ही 4-5 क्लबच्या माध्यमातून ते उपक्रम सुरू करणार आहे. ती व्हेकल आपल्याला प्राप्त झालेले गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर असतो. ही एक महत्वाची गोष्ट आहे माझ्या दृष्टीने. आज त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे आलेलं आहे. भविष्यामध्ये निश्चितपणे जशी अन्नछत्र जागोजागी असतात तसं लायन्सचा फूड फॉर हंगरचा उपक्रम आहे आणि राजभाई आता येणाऱ्या काळामध्ये इंटरनॅशनल डायरेक्टर असणार आहे. दुसरे सन्माननीय मंचावर विराजित असणारे मंगेशभाई गव्हर्नर असणार आहे. त्यामुळे या दोन्ही लोकांच्या माध्यमातून आपलं हंगरचा मोठा प्रोजेक्ट, कायमस्वरूपी मोठा प्रकल्प निश्चितपणे उभा राहू शकतो. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं माझे लायनिझम मधले गुरु म्हणून राजभाई आज आपण या मंचावर उपस्थित आहे. मला त्याचा विशेष आनंद आहे, अभिमान आहे. हा योगायोग आहे की नेमका आज बुधवार दिला आणि नंतर लक्षात आलं की गुरुपौर्णिमा आहे. आणि संस्था इथं पण गुरु शिष्यांचाच सगळा विषय मानला जातो अशा प्रिमायसेस मध्ये. आणि राजभाईने आज दुपारी 3 ते 4:30 या वेळामध्ये इथल्या विद्यार्थ्यांसाठी लिडरशिप आणि करिअर टाईप आणि त्यांच्या एकंदर जगण्याच्या तंत्रामध्ये काय महत्वाच्या गोष्टी आहेत अशा अनुषंगाने काही विचार व्यक्त केले. त्याच्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार प्रदर्शित करतो. आणि माध्यमातून सुरू होतोय. त्यामुळे ही 5-7 कायमस्वरूपी सेवा केंद्राच्या माध्यमातून लायन्स क्लब कार्यरत आहे. आताच राजभाई आले तेव्हा त्यांच्या हस्ते आम्ही आज प्रांतपाल उपस्थित नाहीत आपले, त्याला आपण आमंत्रित केलं होतं. पण आपली मला गॅट एरिया लीडर म्हणून काम करायची संधी जी मिळाली त्याच्यामध्ये ती मिळण्यामध्ये राजभाईंचा मोलाचा वाटा आहे. येणाऱ्या काळामध्ये गॅट एरिया लीडर म्हणून माझे शुभेच्छा देतो. आणि मला बोलायला संधी संयोजकांनी सुरुवात करायलाच, वेलकम करायलाच मला संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार प्रदर्शित करून थांबतो. धन्यवाद. जागा पकडली उपस्थित आहेत त्यांचं स्वागत. लक्ष्मणजी राजमाने सन्मान्य लाईन सदस्य आहेत त्यांचं मसूर लाईन आणि डिस्ट्रिक्ट लेवल आपले लीड टू लीड असे होते. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की लायन्स क्लब हे मधुमेह, अंधत्व निवारण, पर्यावरण, लहान मुलांचा कर्करोग, नैसर्गिक आपत्ती निवारण, मानवता, युवा आणि मेंटल हेल्थ अँड वेलबिंग अशा विविध 9 विंग्सवर काम करतात. सर्वांचं पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून मी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. शपथप्रदान अधिकारी म्हणून लाभलेले मान्य व्ही.डी. चिट्टू, लायन मंगेशजी जोशी यांची ओळख करून देताना मला आनंद होत आहे. चे सभासद जाणीवपूर्वक स्वीकारत आहे आणि ग्वाही देत आहे की मी क्लबच्या सर्व कार्यामध्ये माझ्या कुवतीनुसार सहभागी होईल, तसेच संघटनेची आचारसंहिता व तत्त्वे याचे पालन करेल. क्लबच्या सभांना नियमितपणे उपस्थित राहून दिलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारेल आणि क्लब डिस्ट्रिक्ट व लायन्स इंटरनॅशनलच्या प्रत्येक कार्यात सहभागी होईल. मी याचे स्पॉन्सर करून माझे अध्यक्ष न्यूरो कम्युनिस्टिक प्रोग्रामिंग NLP याच्यामध्ये त्यांची मास्टर डिग्री झालेली आहे. त्यांचा व्यावसायिक परिचय जर करून द्यायचा झाला तर ते गोपीचंद अटायर्स अँड लाईफस्टाईल प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. गोपीचंद अटायर्स अँड लाईफस्टाईल ही जी कंपनी आहे ही स्पेशलाइज ज्या ज्या काही जबाबदाऱ्या असतात त्या त्यांच्या मार्फत करून घ्या. तुम्ही यंग आहात किंवा सोबरली एका एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये आहात त्या पद्धतीने अध्यक्ष पदाकडे बघू नका. वॉट एव्हर यू फील की दिस पर्सन हॅज दिस पोटेन्शियल, यू हॅव टू गेट दोज थिंग्स वर्क बाय देम, राईट? यू आर गोइंग टू द फेस ऑफ लायन्स क्लब ऑल्सो.
वर्षभर ज्या ज्यावेळेस तुमचे रिजन चेअरपर्सन, झोन चेअरपर्सन किंवा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर तुम्हाला आवाज देतील किंवा तुम्हाला बोलवतील की इथे इनिशिएटिव्ह आहेत, या जबाबदाऱ्या आहेत, त्या निश्चितपणे तुम्ही घ्या. सिटिंग ऑन द चेअर and working through the chair, it makes a huge difference, and you know better, you are into education, so कभी student भी बनना पड़ेगा, कभी teacher भी बनना पड़ेगा, and that you will enjoy when you are becoming a president of Lions International. चौथी गोष्ट, you are the chief executive officer, and as you are the director chief executive over here, you know the responsibility. छोट्या मोठ्या गोष्टींकडे क्लबच्या लक्ष देऊच नका, that is not your job also. सी की क्लब के परमनंट प्रोजेक्ट की विजिबिलिटी कशी वाढवू शकतो, नवीन सदस्य या संस्थेमध्ये आपल्या क्लबमध्ये कसे आणू शकतो, आणि एक चांगला उत्कृष्ट लिओ क्लब जर का आपण परत लायन्स क्लब मसूरच्या द्वारे देऊ शकलो तर पुढची पिढी आपली जी काय आहे ती आपल्या संस्थेला जे काय 30 वर्ष आपल्या क्लबवर पुढे झालं, पुढच्या 30 वर्षाचं नियोजन करण्याचं जे काही सीड आहे ते तुम्ही तुमच्या वर्षामध्ये लावू शकताय. अशा अनेक जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडायला लागतील ज्या तुमच्या ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये येतात. वर्ष संपल्यानंतर परत एक फंक्शन इथेच होईल, आणि जसं आज यांनी रिपोर्ट वाचलाय तो रिपोर्ट वाचताना अरुणाताई पण पुढच्या वर्षी असाव्यात अशी माझी इच्छा की वर्षभर काय पद्धतीने कशा पद्धतीने काम झालं त्याचं रिपोर्टिंग, आणि निश्चितपणे मला अपेक्षा आहे की तो रिपोर्ट टेक्नॉलॉजीनीच असेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. अँड आय एम इन्स्टॉलिंग यू, सो वेन एव्हर इन द एंटायर इयर यू फील की राजभाई ह्या गोष्टी इंटरनॅशनलकडनं हव्यात, मल्टिपलकडनं हव्यात, डिस्ट्रिक्टकडनं हव्यात, निश्चितपणे आम्ही त्या तुम्हाला देऊ. थँक्यू सो मच. Listen to understand. That is the first law. समझने के लिए सुनो, हम समझाने के लिए ज्यादा सुनते हैं. So don't give orders, ask questions. ऑर्डर नहीं देने का, प्रश्न पूछने का. एक क्लासिक एग्जाम्पल देते पूछते हैं, थिंक ऑन इट. बच्चों के साथ तो रोज हो रहा है. हमारे लायंस क्लब में अगर हमें किसी से काम करवाना है, मंगेश भाई, you will be becoming a governor after 2 years. If you will give orders, लोग मुंह पे हाँ बोलेंगे. You should always communicate clearly what you want. दिल में नहीं रखने का. Be a gold miner and see good in everybody. सामने वाले में कुछ ना कुछ तो अच्छा है ना, तो उसको अप्रिशिएट करो. 26, 27. Thank you for having a patient hearing of you all. सर, औषध निर्माण शास्त्रातील एक वेगळं रसायन माननीय प्राचार्य डॉक्टर विक्रम शिंदे सर, कॅम्पस डायरेक्टर लेड ॲडव्होकेट दादासाहेब चव्हाण विद्या संकुल माळवाडी मसूर सेवा कार्यामध्ये चालवू शकतो. या ठिकाणी आपण सर्वांनीच सहकार्य करावं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मला अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिलेली आहे, त्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि सर्व कार्यकारी मंडळ, नवीन निर्वाचित कार्यकारी मंडळ आणि सर्व सदस्यांना घेऊन पुढे काम करण्याची हमी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेवा उपक्रमांबद्दल तर आताच सरांनी तर धडाका लावलेलाच आहे, तर त्याबद्दल माझी नक्कीच खात्री आहे की खूप छान उपक्रम या वर्षातही होतील. दीप से दीप चलते रहे, सेवा के पथ पर चलते रहे, सेवा के पथ पर चलते रहे, लायंस का ये काया यूं ही बढ़ता रहे और समाज में खुशियों के फूल खिलते रहे, और समाज में खुशियों के फूल खिलते रहे. मी पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते. जय हिंद, जय लायन्स. बरेच मल्टिपलच्या गॅट एरिया, 4 मल्टिपल एरियाचे लीडर आहेत. ते एवढ्या मोठ्या कार्यावर पदावर काम करणारे आमचे मार्गदर्शक आहे. यांचा हा क्लब आहे आणि हा क्लब खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या ऍक्टिव्हिटी घेतोय. मला खूप त्याचा अभिमान आहे की मला त्यांच्या क्लबचं इन्स्टॉलेशन करण्यासाठी मिळालं, इन्स्टॉलेशनला उपस्थित राहण्याची संधी मिळते. मसूर क्लबच्या आताच आपण सांगितलं की हंगर पुणे मुंबईला जातोय, आपली गाडी 4 ते 5 जणांची असते जवळपास. आपण 1 ते 2 जण जातो, 3 सीट रिकामी असतात. तिथून मुंबईला जायचं म्हटलं तर कमीत कमी 500 रुपये तिकीट लागते. आपण जर वाटेत जात असताना वाटेत त्या 2-3 घेतलं गाडीतनं आणि त्यांना तिथपर्यंत सोडलं तर त्यांना एक सेवा म्हणून तुम्हाला काम करण्यासाठी खूप हात तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही नक्कीच आपल्या या संघटनेला हे हात जोडून घ्याल अशी मला विनंती वाटते. म्हणजे नवीन सदस्य वाढवा. जसं एनजीएफ सांगितलं तसं एनजीएफला आता तसं हे सदस्य वाढी सुद्धा आपल्याला खूप उपयुक्त अशी ही संस्था आपल्याला आहे. त्याचबरोबर आपल्या क्लबसाठी क्लब हा
अवॉर्डचा खूप मानकरी तारखेला डिस्ट्रिक्टचं इन्स्टॉलेशन आहे. त्या डिस्ट्रिक्ट इन्स्टॉलेशनला आपल्याला प्रांताकडून पत्र मिळालेच आहे. जरी कुठल्या क्लबला पत्र मिळाले नसते निबंधन पत्रिका, तर PST अध्यक्ष, सेक्रेटरी, ट्रेझरर व त्यांच्या सर्व टीमला माझ्या वतीनं तसेच आपल्या प्रांताचे प्रांतपाल राजेंद्र शाह कासबा सर यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि जिथे कुठे माझे रिजन चेअरमन म्हणून जिथे जिथे गरज लागेल तिथं मी सदैव आपल्या बरोबर राहील असे तुम्हाला ग्वाही देतो. आणि या खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाला मला बोलवलं तर याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. पदग्रहण समारंभ 2026-27 या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमासाठी त्याचप्रमाणे चेअरमन आदरणीय कदम सर, महेंद्र कदम सर, त्याचप्रमाणे विविध भागातून या ठिकाणी विविध पदाधिकारी उपस्थित आहेत आणि सुंदर असं प्रास्ताविक ज्यांनी केलं असे आपले आदरणीय लायन डॉक्टर जगदीश राजपुरोहित सर. प्रास्ताविकातून बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि आवर्जून आमच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले ते जिल्हा परिषद सुद्धा इतर उपस्थित आहेत. आणि नुकताच ज्यांना पदग्रहण दिलं गेलं तर काही सगळे उपस्थित मान्यवर या ठिकाणी चुकून कुणाच्या नावामध्ये नाही असेल तर मी व्यक्त करते. पण सर्व जर या ठिकाणी संबंध असेल तर आपण सर्व सर खरोखर सर चांगल्या पद्धतीनं स्वीकारणारा असं व्यक्तिमत्व डिटर्मिनेटेड हे 3 शब्द मला वाटतं शिंदे साहेबांसाठी सरांसाठी पुरेसे आहेत. आज पदग्रहण सोहळा संपन्न झाला त्याबद्दल मी आमच्या संकुलाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करते. वेगळी उपक्रम या ठिकाणी राबवत आहात. मला या ठिकाणी पर्यावरणाबद्दल सुद्धा सांगता येईल, कारण पर्यावरण खूप महत्वाचं आहे. आज पर्यावरणाचं संतुलन आपल्याला लाभलेले पाहुणे आपले शपथप्रधान यांचे मी मसूर लायन्स क्लबच्या वतीनं अत्यंत ऋणी आभार मानतो. तसंच आपले VDG2 मंगेशभाई जोशी त्यासाठी संस्थेच्या सर्व संचालकांचे, संस्थेच्या चेअरमनचे मी मनपूर्वक आभार मानतो.